सो हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. सो गाईज, आज आहे ना आम्ही अशा टॉपिकवर बोलणार आहोत की ना फ्युचर ड्रीम्सबद्दल. आम्ही जस्ट आता ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. चॅनलला झालं 1 वर्ष, पण इतके आम्ही कंटिन्यू ॲक्टिव्ह नव्हतो. सो आता आम्ही कंटिन्यू ॲक्टिव्ह राहण्याचं ठरवलेलं आहे आणि आजपासून सुरुवात केलेली, म्हणजे कालपासूनच केली. कालच एक व्हिडिओ टाकला होता, तुम्ही बघा. तर आता कंटिन्यू आम्ही ते सुरू करणार आहोत. तर आजच आम्ही आमचे काही ड्रीम सांगू पुढच्या काही वर्षांमध्ये, लाईक 3-4 वर्षांमध्ये आमचे काय ड्रीम्स आहेत. तर आज आम्ही ते शेअर करणार आहोत. तर आधी डुग्गू सांगेल तिचे ड्रीम, की ती काय करणार. तू सांगशील. सांग ना. तू सांग. सांग ना वाडा, सांग. तू सांग. कोणी काही नाव नाही बोल. तू सांग पहिले, मग मी सांगेन. मी तर सांगणारच आहे ना. अरे मी तर सुरू केलं आहे. कंटेंट मला सुचला होता, पण म्हटलं कसं, आता आमचं ब्लॉगिंगचं नावच काय, पेजचं नाव काय, SJ. म्हणजे एस पुढे तर मग एस पहिले बोलेल. नाही 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 नाही, जे बाद में बोलेल ते नंतर कर, ते डिबेट नंतर करू. आपण पहिले चाल सुरू करू. मी क्वेश्चन करतो तुला. फर्स्ट वाला ड्रीम असं आहे, थांब ना, मी 15-20 किलो सोनं पाहिजे. 15-20 किलो सोनं पाहिजे मला. दुसरा नाही, फनी वे मध्ये नको घेऊ, तू खरंच पाहिजे. मग तिथे सांग, त्यांना सांग, मला नको सांगू. हा, फर्स्ट वाला किती 5 सांगायचे. ड्रीम्स आहे, ड्रीम्स तर भरपूर असतात. तुझे 5च आहे का? नाही, ते तर भरपूर आहे. फर्स्ट ड्रीम, मेन मला मेन सांग. ते जे घर असतं ना, त्या घरावर आपल्या दोघांच्या नावाची पाटी, आणि ते पण असं तसं नाही, मोठं वाला. पार्टीच पाहिजे फक्त. अरे बाबा, मध्ये घर पण आपलंच असेल ना, जर पाटी आपल्या नावाची असेल तर. म्हणजे घर हवंय तुला भाऊ. हो, बरोबर. मग घर सांग ना. हा, मग पाटीला सांगतो. तो एक फील वेगळा राहतो ना. मला ते असं फॅन्सी टाईप नाही काही करायचंय. ऑथेंटिक प्लस म्हणजे असं गुड वाईब देणारं. ओके. आणि जे लोक आता असं न्यू याच्यामध्ये हे होत आहे ना, शिफ्ट होत आहे ना, म्हणजे नवीन एस्थेटिक लुक वाला, थोडंसं. हा, एस्थेटिक प्लस ओल्ड वाईब वाला पण. ओके. बाहेरून दिसायला ते एस्थेटिक दिसेल आणि मधून ते फुल ओल्ड वाईब देणार, लाईक रजवाडा वगैरे टाइप थोडंसं. हा, तसं म्हणू शकतो. ग्रीनरी पण असते तिथे थोडीशी, म्हणू शकतो तसं. अच्छा, ओके. सेकंड इज हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. ड्रीम बोल भाई, ड्रीम. जा ना तिकडे. अरे हेल्दी तर राहूस ना. आता आपण कंटिन्यू आतापासूनच आपण मेंटल आतापासूनच आपण जी कट कर, परत कर डिलीट. मध्ये आखतो तिथं परत सांग ना, गपचूप काय लावलं तू. परत कर. तू हाकतोय मध्ये. पहिलं नाही, परत पहिल्यापासून कर. बंद करते. मग कट करीन ना तेवढं. नाही, तू बंद कर पहिले. तू काही बी घेतो, तू डिलीट कर पहिले. घाबरून मी हे टाकू शकत नाही आधी. काय तू 12 वाजे, म्हणजे तू बोलली का 12 वाजवण्यासारखं बोलली मी काय हाकतो म्हणून. मग त्याच्यात काय, त्याच्यात नॅचरली आता हे आम्ही जे कंटेंट बनवतो ना, हे रिअल कंटेंट असता, म्हणून आम्ही एकदम फिल्टरलेस आहे. जे आहे ते रिअल आहे. ही कशी ना, ते रिअल आहे. मी पण जे आहे ते रिअल पण हा फेक आहे. मी रिअल आहे. हा कॅमेराच्या पुढे काही आणि कॅमेराच्या मागे काही असतो. तुम्हाला पण माहिती आहे की माझं बोलणं काय, कसं काय. मी जे आहे ते तुम्ही माझे मोठे ब्लॉग. हा कसा असतो, हा बोलणं करण्यानंतर मग कॅमेरा काय वा बसवा माय असा बोलतो. मी फक्त सिंपल एक विचारतो. अरे आपला टॉपिक आपण भरकटतोय, तू जाऊ दे. सेकंड ड्रीम. फर्स्ट वाला आहे घर. सेकंड वाला आहे ट्रॅव्हलिंग करायचं ऑल ओव्हर इंडिया. ओके. थर्ड वाला आहे ढेर सारा पैसा. मनी. अच्छा जी. लक्झरियस कार. आणि आता आपण जिथे आहे ना, मीन्स आपण आता इथे फायनान्शियली आणि याच्याने सुद्धा थोडंफार आपण छोटं घर हे ते सर्व. सो जी अशी गोष्ट आहे की जी घ्यायला आपण विचार नाही करू शकत, त्या लेवलवर आपल्याला सक्सेस मिळवायची आहे. अच्छा, म्हणजे
काही गोष्ट घ्यायची असली ना तर त्याच्यासाठी असं डोक्यात विचार नको यायला की अरे यार इतकं महाग म्हणजे बस आली आवडली घेतली राईट. बस हे पाहिजे आपल्याला. बस फक्त आवडायला पाहिजे घेतली. आता सिच्युएशन काय आपली, आपण वस्तू नाही पाहत, आपण पहिले प्राइस पाहतो. हा म्हणजे आता वस्तूच्या आधी आम्ही प्राइस बघतो, मग ते आपल्या बजेटमध्ये आहे का, मग म्हणजे आताची सध्याची कंडिशन, कारण तुम्हाला तर माहिती आहे मिडल क्लास फॅमिली हे सर्व घरदार लोन EMI हे ते सर्व मिडल क्लास माणसाचं, स्पेशली मुलाचं, जो एक मिडल क्लास मुलगा असतो त्याची एक अशी कंडिशन असते ना, तो बिचारा अशा याच्यात फसतो. बरेचसे लोक रिलेट करतील या गोष्टीला, कारण हे रिॲलिटी आहे, सत्यता आहे की ना. आता समजा मी माझंच एक उदाहरण सांगतो. मोठं व्हायचंय, खूप मोठं व्हायचंय, स्वप्न पूर्ण करायचे, आई वडिलांचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण पण करायचे. तू तर मोठा झालाय ना, 25 वर्षाचा झालाय तू. शाद देऊंगा नाही एक तेरे को. तू ड्रीम बोलते ना. हां चला जाऊ दे, मी ते नंतर सांगतो, आधी ड्रीम सांगतो तुम्हाला. बघा. सो गाइस, अब मैंने अपना बता दिया है. अब मेरा पति हस्बैंड वाला बताएगा कि उसके क्या क्या ड्रीम है. मेरे को पता है मेरे से बहुत बड़े ही होंगे. हे बघा मित्रांनो, विचार करायचा आहे तर विचार छोटा का करायचा. विचार करायला पैसे थोडी लागतात, आणि स्वप्न बघायचे तर मोठे बघाय ना, छोटे बघायला काय. तर कधी माणसानं मोठे करायला पाहिजे, इतके मोठे करा की ते. सो मी तुम्हाला सांगतो माझं फर्स्ट ड्रीम असं आहे की एक लक्झुरियस कार माझ्याकडे हवी. लाईक माझे 2 ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, BMW X7 किंवा X5 2030पर्यंत, किंवा मर्सिडीज GLE किंवा GLC. या 2 कार्स, या 2पैकी कोणती तरी एक तर माझ्याकडे असायला हवी, आणि डेफिनेटली असेलच. आणि त्याची नंबर प्लेट पण विचार करून ठेव. नंबर प्लेट काय त्याच्यामध्ये आपल्या दोघांच्या बर्थडेची एक तरी यायला पाहिजे. लाईक आता बघ आपण आपल्या स्कूटीचं पण कसं झालं. हा, आणि अनफॉर्च्युनेटली नंबर प्लेट आपली ती झाली आहे. हिला आता मी ना डुग्गूला हिच्या लास्ट बर्थडेला आहे ना गाडी गिफ्ट केली होती, एक चेतक. तो आम्ही तर काहीच केलं नाही, पण तिचा नंबर तिच्या बर्थडेला मॅच होऊन गेला डायरेक्ट. आणि तुझ्या पण एकदम मस्त, म्हणजे ते ऑटोमॅटिक झालं. सो ते एक झालं. सेकंड ड्रीम. पण एक गोष्ट अजून लक्षात ठेव, पेट्रोल टाकण्यासाठी कंजूसी करू आता गाडी पेट्रोल नाही टाकणार बाई आता गाडी घेतली बाई चार्जिंगची माझी गाडी, तो इकडे तिकडे कुठं पण घेऊन जातो. फर्स्ट तर मी तुम्हाला सांगितलं कार वगैरे. सेकंड मी तुम्हाला सांगतो, सेकंड माझं असं ड्रीम आहे की एक असं घर हवं की ते म्हणजे इतकं मोठं हवं की त्याच्यामध्ये प्रत्येक आमच्या घरातले जितके पण मेंबर्स आहेत त्यांचे सर्वांचे सेपरेट रूम्स, प्लस लक्झरियस, असं की तिथे आल्यावर माणूस म्हणायला पाहिजे की भाई साहब हे काय 5 स्टार हॉटेल आहे का. सो ते माझं लहानपणापासूनचं ड्रीम आहे की ना असं 5 स्टार हॉटेल टाईप तसं एक पाहिजे. म्हणजे तिथे एंट्री केली ना असा वाईब यायला हवा ना, एकदम खतरनाक. इथे मध्ये स्विमिंग पूल, काय गरज नाही, पाणी वाचव, स्विमिंग पूल पाहिजे. ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. स्विमिंग पूल तिथे मध्ये, आणि बरेचसे युट्यूबर लोकांनी केलेले आहे. सो माझा ड्रीम होतं, पण त्यांनी केलं तर म्हटलं भाई आपण तर करू शकतो. स्विमिंग पूल मस्त, तिथे स्वतःचं असं मिनी असं मस्त पैकी थिएटर, आणि घरामध्ये नाही का असं एक बाथरूम जरी असतं ना आपलं ते असं ते जकोजी वगैरे काय असतं ते, हा ते टब, तो तसं बाट टब मस्त जायचं त्याच्या मस्त भाई, थंडीमध्ये गरम पाणी वगैरे आहे. सो ते थर्ड की मला आहे ना ॲडव्हेंचर्स करायला खूप आवडतं. मला फिरायला इतकं आवडतं, आणि असंच नाही की इंडियामध्येच किंवा आउट ऑफ इंडियामध्येच. मला आहे ना शक्यतो आहे ना असे महिन्यासाठी जे हे करतात, ट्रॅव्हलिंग करतात बाहेर, लाईक बाईकवर फुल ट्रॅव्हलिंग करतात, पूर्ण देश फिरतात, फॉरेन फिरतात. बाईकवर तर नाही फॉरेन फिरत, पण आपल्या देशामध्ये जे बाईकर्स असतात ते फिरतात. सो ते मला खूप आवडतं, आणि ते पण असं पार्टनरसोबत करायचं आहे. म्हणजे
हिला पण एक, हिच्याकडे एक बाईक, माझ्याकडे एक बाईक, आणि मस्त पैकी लोक वेगळाच पार्टनर समजते. मस्त निघाले आम्ही आणि फिरताय फुल मस्त. ते एकदम ते हेल्मेट वगैरे, जॅकेट विकेट, आणि महिन्याभराचा तो टूर वगैरे. आणि ना एक अशी गाडी बनवायची आहे की तिच्यामध्ये नाही का आपण मस्तपैकी बसलो आणि ते नाही का रात्री झोप वगैरे लागली ना, रात्री झोपण्यासाठी हॉटेल वेटेल नाही यायच्या, ते गाडीमध्ये वॉल्वो सारखी. नाही ते गाडीमध्ये बनवत नाही का ते मागे सर्व झोपण्या वगैरे. त्याला व्हॅनिटी व्हॅन म्हणतात. हा, व्हॅनिटी व्हॅन. तिच्यात मस्त झोपण्या वगैरेची पण तिच्यातच सोय. छोटं घर, चालतं फिरतं छोटं घर. चालतं फिरतं घर. सो ते, आणि तिच्यात फुल महिनाभर 2 महिन्याभर तिच्यात पूर्ण फिरायचं, पूर्ण भारत भ्रमण करायचं. सो ते एक आहे. आणि चौथं म्हणजे एक असं की जे लोक मला बोललेले ना की भाई, म्हणजे मला भरपूर अशा गोष्टी आहे, मी आता नाही सांगत त्या, की लोकांनी जी लायकी काढली ना, सो त्यांना पण दाखवायचं. आज मी व्हिडिओ बनवतोय ना, मला भरपूर लोक हसतात, भरपूर लोक मला आज बोलतात की काय व्हिडिओ बनवते, ते कामधंदे कर, जरा कामाधंद्याकडे लक्ष दे, ते व्हिडिओ काय बनवत राहतो, घरच्या लोकांना बाहेर दाखवतो, हे करत राहतो, ते करत राहतो. तर असे बोलतात लोक. आणि असे नाही की बाहेरचे बोलतील, बाहेरच्यांना तेवढंच आवडतं, बाहेरचे उलट म्हणतात की तुम्ही व्हिडिओ मस्त बनवता, भारी असतं. ते म्हणतात ना, जळणारे आपलेच असतात. हा, म्हणजे असा विषय भरपूर असे आपले. चला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि एक सर्वात बेस्ट माझं जे ड्रीम आहे ते म्हणजे ना, मी खूप मोठा डॉग लवर आहे. ठीक आहे, मला प्राण्यांची अशी थोडी सेवा वगैरे करायला खूप आवडतं. सो ते एक आहे. तर ना मला ना जे आपले असे स्ट्रीट डॉग्स असतात किंवा गायी असतात वगैरे, तर यांच्यासाठी ना एक असं काहीतरी असं ओपन करायचं आहे. हां, लाईक NGO वगैरे काय असेल ते. तर सो असं काहीतरी ओपन करायचं आहे की त्या उचलून तिथे आणायचं आणि त्यांना मस्त तिथे रोज सकाळी संध्याकाळी 2 टाईमचं असं थोडं खायला वगैरे आणि हे आणि असं. तर ते एक माझं एक ड्रीम आहे. मला ना असं कोणतं डॉगी जो असतो त्याला थोडंसं पण असं कोणी हर्ट केलं आहे किंवा मग खूप जीवार येते डायरेक्ट. जेव्हा होईल माझ्याकडे, मी बनेल काहीतरी, सो तेव्हा मी डेफिनेटली ती गोष्ट करेल. कारण की मला नाही सहन होत. माझ्याकडे स्वतःकडे एक जर्मन शेपर्ड आहे, मी त्याला खूप जीव लावतो, खूप सर्वांपेक्षा जास्त. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, 7वा ड्रीम ह्याचा असं आहे की याला डॉग्सचे ते टिक्स, म्हणजे काय बोलतात त्याला, काय गोचिड काढायला आवडतं. नाही तसं नाही. तुमच्याकडे असेल जॉब तर मानवरा काढून देईन. हे बघा काय विषय काय नाही, पर डॉग 10,000 रुपये, जास्त काही नाही. एका दिवसात काढून मिळेल. एका दिवसात सर्व साफ नाही झाला तर आपलं नाव चेंज. सगळ्याच काही नाही. तर हे असे ड्रीम्स आहेत आणि काही एवढे जास्त मोठे ड्रीम्स नाही आहे. पैसा कमवून पण काही होत नाही, तर त्याला एन्जॉय पण करता यायला पाहिजे. सो एन्जॉय करायचं, खूप एन्जॉय करायचं आहे. आणि ते एन्जॉय करण्यासाठी तशी हेल्थ वेल्थ पण पाहिजे. सो त्याच्यासाठी तशी आम्ही आता प्रिपेअर पण होतो आहे. आता आमचा पट्टा आहे, आता याला पण जिम लावायची आहे आणि थोडा मजबूत करायचा आहे. दाखव एवढा बॉडी, त्याला मजबूत करायचं आहे. आता सध्या झिंगू आहे, त्याला मजबूत पण करायचं आहे. मला पण बॉडी बनवायची. अरे भाई, झिंगू लोकांचा तू काय बरोबरी करणारच नाही. तू 2 कामं करून टाकतो, तू बरोबरी करणारच नाही. सो गाईज, तर हे होता आजचा व्हिडिओ आणि हे होते आमचे ड्रीम्स. सो तुम्ही सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि यार इतने मेहनत से व्हिडिओ बनाते आणि हा यार आम्ही ना खूप मेहनत करतो व्हिडिओसाठी. म्हणजे आम्हाला तुमचा सपोर्ट हवा आहे आणि खूप सारी मदत करा आम्हाला, खूप सारं सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जे काही आहे ते तुम्हीच आहे. आणि हार्ट दिला तू हार्ट इकडे दे, तो तिकडेच आहे. हां. सो तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी बस एवढंच. आणि काही अजून तुमचे अपेक्षा असतील, काही असतील तुमचे क्वेश्चन वगैरे तर कमेंटमध्ये करा. सो चलो, आज के लिए बस इतना ही. बाय.